गुड मॉर्निंग. अरे आज सूर्य लवकर उगवलेला दिसतोय. सूर्य लवकर नाही उगवला मॅडम, आज आपण लवकर उठला. हो, हे माझ्या लक्षातच आलं नाही. कसं येणार, उठल्याबरोबर तू अक्काच्या मागे लागलेली असते. मुलींची खबरबात घेणं झालंच तर ते फोन येतच असतात. तुमच्या लक्षात कसं येणार की तुमची बहीण इथे आलीये, ती केव्हा उठते, काय करते? हो का? काय झालंय काय? सकाळी सकाळी मीच भेटले ना तुला. पण सुषमा, तू म्हणतेस ना तेही खरंय. सकाळी उठल्यापासून जे माझं चक्र सुरू होतं ना, ते अगदी झोपेपर्यंत चालूच असतं. पण आज उजाडण्या अगोदरच, गजर वाजण्या अगोदरच मला जाग आली. पण कसं अगदी छान वाटतंय, शांत शांत. एक्झॅक्टली. या शांतपणाचा आनंद मिळावा ना, म्हणून मी लवकर उठायला लागले. अर्थात ही कल्पना सनीची आहे. तो म्हणतो ही जी पहाटेची वेळ आहे ना, तीच फक्त आपली असते, आपल्या हक्काची असते. अदरवाईज बाकी सगळा वेग आपण या जगासाठी असतो. काय छान कल्पना आहे ग. आहे ना, मग उद्यापासून ती अंमलात आणायची. ए ताई, पण अख्ख्या जगाला ही कल्पना सांगू नको. हा का ग? अगं अख्ख्या जगाला कळलं तर अख्खं जग जागं व्हायचं, मग शांतता कुठून मिळणार? सुषमा, काही म्हण, पण लग्नानं आणि सनेनं तुला खूप काही शिकवलं. आता तू पूर्वीसारखी नाही राहिलीस, खूप बदललीस तू. बापरे, हा बदल चांगला आहे की वाईट? अर्थात चांगला बदल आहे. आता तू खूप शांत झालीस, शांत आणि शहाणी. थँक्यू व्हेरी मच. इसी खुशी में तुझ्यासाठी चहा आणते, तयारच आहे. अरे हो सुषमा, अजून एक विशेषण राहिलं की. कोणतं? डिप्लोमॅटिक. बाकी काहीही बदललं असलं ना, तर एक गोष्ट मात्र कायम राहिली, तुझं आणि मुलींचं नातं. विशेष करून आकांक्षा बरोबरच. नाही म्हणजे आकांक्षाचं व्यक्तिमत्व पहिल्यापासूनच वादग्रस्त वगैरे होतं. माझं आणि तिचं कधीही पटलेलं नाही. सतत भांडण, सतत भांडण. पण मावशीच्या मात्र गळ्यात गळा. काय ग, आल्यापासून बघते मी सतत तुमचं काय ना काहीतरी चालू असतं. काय कुचू बोलत असतं एवढं तुम्ही? काही नाही ग, आपलं ते नेहमीच म्हणजे ऑफिस मधलं राजकारण, येता जाता घडणाऱ्या गमती, असंच सगळं सांगायची सवयच आहे ना तिला. असं सटरफटरच बोलत असताना मग इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं तुम्हाला? आणि मी आले रे आले की तुमचा विषय बदलता. हा, तू ना ताई कधीच बदलणार नाहीस. तुझी पहिल्यापासूनची सवय. मग एखादी शंका आली की ती मनात अशी घट्ट धरून बसायचं. माझं कौतुक करत होतीस ना मी बदलले म्हणून, तुझं कौतुक करायची संधी मला पण दे ना. ए बघ, मी आधी वाचते, तू बघ सगळं आलंय. वाच वाच. बघ 3 डाळी आहेत. 3 तूर डाळ आणि त्या आणखीन 2 आहेत. तूर डाळ, मसूर आणि मुगाची आहे. पुढे साबुदाणे आहेत, शेंगदाणे आहेत. आणि तो रवा बघ ग, तो ते तुझं जाड बारीक काय आठवत नव्हतं मला. बघते. हा ठीक आहे, चालेल. उपम्याला चालेल. मैदा मैदा आहे. आणि ते तांदूळ. आणि बघ आता तुझं यादी संपली. भाज्या ज्या काही मला जमल्यात त्या मी आणल्यात. बघ काय बघ, आणलं? दुधी आहे, वांगी आहेत, कांदे बटाटे, गवार. गवार आणलीस? मोडणार कोणती? तुम्ही कोणी कामाच्या नाही, ती मलाच मोडावी लागेल. काय ग तुझं आणलं ते कुठेच गेलं? दरवेळेस काय कटकट करते? बरं बाई, राहिलं. बघ जा कोणाला बघ. बघते. कोण ग? अगं पार्सल आहे.
पार्सल हो, कुणाचं? आकांक्षाताईच्या नावावर आहे, बघते मी काय. तू कशाला उघडतेस? तिच्या नावाचं आहे ना, ती आल्यावर बघेल संध्याकाळी. तू चल मला मदतीला चल, सामान सगळं आपण निवडून भरून टाकूया. बर, पसारा नको म्हणजे. मी उघडते पुढे, तू आण टाटो. बर. चांदेकर, राजभवनावरची मंथली मीटिंग ह्याच आठवड्यात आहे ना? याच आठवड्यात होती मॅडम, पण कालच गव्हर्नर साहेबांच्या पीएचा फोन आला होता. ते म्हणाले मीटिंग पुढच्या आठवड्यात घेऊया आपण. अच्छा, का बरं? काय गव्हर्नर साहेबांना काहीतरी दिल्लीला वगैरे जायला लागलं. ओ, अच्छा अच्छा. माझ्या डायरीत हा बदल लिहून टाका. कालच लिहिलाय मॅडम. आणि हो, टोकियोच्या युनिव्हर्सिटीचं एक शिष्टमंडळ आलंय, त्यांच्याबरोबर आखलेला प्रोग्राम लक्षात आहे ना? हो, दुपारी क्लब हाऊसला एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे ना, तोच ना? होय, कार्यक्रम 3 वाजता सुरू होईल. जॅपनीज कॉन्सुलेटचे काही अधिकारी असतील, आपल्या सांस्कृतिक खात्याचेही लोक असतील. अरे देवा, म्हणजे भाषण भीषण असणार आहेत की काय? नाही मॅडम, पाहुण्यांचा सत्कार होईल, स्वागत होईल, त्यांना पुष्पगुच्छ देऊन सभागृहात बसवलं की लगेच कार्यक्रम सुरू होईल. कार्यक्रम वेळेवर सुरू व्हायला पाहिजे आणि मुख्य म्हणजे तो वेळेत संपवला पाहिजे. नाहीतर काय आहे, आपले करमणुकीचे कार्यक्रम करून आपण परदेशी पाहुण्यांना बोर करायला नको. होय मॅडम, मी स्वतः जातीनं सगळं पाहतोय. कार्यक्रम एक्झॅक्टली 3च्या ठोक्याला सुरू होईल, 5च्या ठोक्याला संपेल. ठीक आहे, मग काय हरकत नाही. आणि काय आहे, परदेशी पाहुण्यांसमोर आपला भारतीय अस्ताव्यस्तपणा असतो ना, त्याची लाज वाटते. काही काळजी करू नका मॅडम, आजचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल. एक मिनिट. हॅलो. हां, नमस्कार मॅडम, मी डॉक्टर पुराणिक बोलतोय. हा डॉक्टर, बोला. मॅडम सॉरी आहे, मी तुम्हाला ऑफिसमध्ये डिस्टर्ब करतोय. नाही नाही, काय हरकत नाही. एक मिनिट जरा एक. येस मॅडम. हा डॉक्टर, बोला. मॅडम, मी तुम्हाला कॅट स्कॅन आणि इतर काही टेस्ट करून घ्यायला सांगितल्या होत्या, त्या तुम्ही सगळ्या केल्यात का? म्हणजे बाकी सगळ्या केल्या आहेत, पण फक्त कॅट स्कॅन. जोशीबाई, अहो तुम्हाला वाटेल की डॉक्टर स्वतः पेशंटला फोन करून काय डिस्टर्ब करतायत, तर त्याचं कारण असं आहे की रोगी कितीही निष्काळजीपणे वागला तरी डॉक्टरला तसं वागून चालत नाही, आणि निदान मी तरी तसं वागत नाही. नाही सॉरी डॉक्टर, पण कामाच्या गडबडीमुळे जरा. आय नो मिसेस जोशी, अहो म्हणून तर मी तुम्हाला आठवण करण्यासाठी फोन केला. थँक्यू डॉक्टर. नाही, मला मान्य आहे की माझ्याकडून थोडासा विलंब झालेला आहे, थोडासा उशीर झालेला आहे, पण फक्त थोडासाच. नाही, मी कालच कॅट स्कॅन करून घेतलंय, फक्त त्या रिपोर्ट्स आणायचे बाकी आहेत, ते आज संध्याकाळी मी घेऊन येते. गुड, नक्की या. ठेवू फोन? ओके. हॅलो, रतनभाई महाविद्यालय. जरा सुनंदा निमकरांना फोन देता का? मी सुधा जोशी बोलते. हॅलो. हॅलो सुनंदा, मी सुधा बोलते. हां बोला मॅडम, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे. सुनंदा, माझे एक काम करशील का प्लीज? हां सांगा ना. आज संध्याकाळी जर तुला वेळ असेल तर प्लीज माझे कॅट स्कॅनचे रिपोर्ट्स घेऊन येशील का? म्हणजे तुला जमलं तर. हां, हो जाईन ना मॅडम मी. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. सुधा, लवकर आहे काय ग? बरं वाटत नाही का तुला? तुम्हाला जरा पाणी आण गार. हो आणते. हा आणते. घे पाणी.
सावकाश. बरं वाटलं आता? काय झालं एकदम तुला? तू अजून पडतेस का थोडा वेळ? अगं आमच्या क्लब हाऊस मध्ये तो कार्यक्रम होता ना जॅपनीज लोकांकरता. हं? अचानक माझं डोकं गरम झालं, दुखायला लागलं, पायातून असंख्य कळा यायला लागल्या. काही सुचत नव्हतं मला. कसा बसा मी त्या लोकांचा निरोप घेतला आणि तडक घरी निघून आले. शे. काही नाही, हे सगळं अति कामामुळे होतंय, कळलं ना? अगं कामापुढे स्वतःच्या तब्येतीचा काही विचार करशील की नाही? अक्का, तू ना माझ्याजवळ थोडा वेळ बस, शांतपणे बस, मला लेक्चर देऊ नकोस हा प्लीज. अक्का, लहानपणी सुद्धा मी असाच हट्ट धरायची नाही तुझ्याजवळ. तुला आठवतंय? हो, आठवते ना. सहसा तू लहानपणी आजारी पडायचीच नाहीस, आणि समजा पडलीस ना, इतकं भंडावून सोडायचीस ना तू. सारखं आपलं तू माझ्याजवळ बस, तू माझा हात धर, असं सारखं म्हणायचीस. अगं तेव्हा सुषमा लहान होती, माझी फार पंचायत व्हायची ग. म्हणजे एकीकडे घरातलं काम करू, सुषमाकडे बघू, का तुझ्याजवळ बसू. अक्का तू फक्त अशी माझ्याजवळ बस प्लीज. बसते ना, तू म्हणशील तितका वेळ मी बसते. पण मला एक सांग, गेले कित्येक दिवस तुझ्या तब्येतीच्या कुरबुरी चालू आहेत. डॉक्टरकडे गेली होतीस का? अगं हो, आणि डॉक्टर म्हणाले तसं काही विशेष नाहीये. हो, मग त्याने घरी फोन कशाला केला होता? घरी फोन केला होता? घरी कशाला फोन केला ह्यानी? ऑफिसमध्ये फोन करायला काय झालं होतं ह्यांना? तुझ्या ऑफिसचा नंबर त्यांना माहित नव्हता, मीच त्यांना नंबर दिला. त्यांना मी विचारलं सुद्धा काय काम आहे म्हणून. माझ्याशी धड बोलले नाहीत ते. लोकांना सांगितलं कोणी नसतं उचापती करायला. डॉक्टरांना काय दुसरा उद्योग नव्हता? दुसरे पेशंट होते त्यांच्याकडे? सीमा डोक्याशी भुणभुण लावून ठेवले, हे करा आणि ते करा. शी. सुधा, अगं किती चिडशील? डॉक्टर आहेत ते. पेशंटने काय करावं काय करू नये हे त्यांनीच ठरवायचं नाही का? कुणी काही ठरवायला नकोय, माझं मी बघून घेईन काय ते. अगं पण सुद्धा आता तू सुद्धा प्लीज काही बोल नकोस. हे बघ, आता मी झोपायला जाते माझ्या रूम मध्ये. कुणाचाही फोन आला तरी मला देऊ नकोस प्लीज. कट 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 नुसती. मी आत येऊ का? या आता आल्याच तर बसा बसा. मग काय आज काय आणलं बॅग मध्ये? हा, फटाक्यांची माळ, काय ॲटम बॉम्ब, की सुंदर दिसणारे अनार? दिलेला बॉम्ब तर तुम्ही वात काढून फ्रीजमध्ये ठेवून दिला ठोंबरे साहेब. तो बाहेर काढा ना आधी. फुलभाज्या उडवणं बास झालं आता. घरी आणलेले सगळे फटाके उडवलेच पाहिजे असा काही नियम नाही. आणि प्रत्येक जण आपल्या स्वभाव धर्मानुसार वेळ काळ बघून आतषबाजी करत असतो. म्हणजे देणाऱ्यालाही त्रास नाही, घेणाऱ्यालाही दुःख नाही. बार वाजवल्याशिवाय कळत नाही त्यात दम आहे की नाही. मेहनतीचं चीज होत नाही. मग मेहनतीचा मेहनताना तर मिळालाच पाहिजे. आणि तुम्ही वाजवून दिलाय सांगितलेल्या किमतीत वाढ करून. आपण खूप बुजुर्ग पत्रकार आहात ठोंबरे साहेब.
आपल्या मेहनतीचं चीज कशामुळे होतं हे मी तुम्हाला सांगायची काही गरज नाहीये. मला फक्त एवढंच सांगा, तुम्ही माझी बातमी का छापत नाही आहात? कुणी वजन ठेवलंय त्यावर? का दाबून ठेवली ती छापणार आहात का नाही? काय मिस आकांक्षा जोशी, आपण पत्रकार म्हणून वयानं आणि अनुभवानं खूप लहान आहात. एकतर संपादकाशी कसं बोलायचं हे शिका, आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या समोर बसून कुणीही माझ्याशी बोलत नाही. हा तुमचा सौजन्य सप्ताह बाकीच्या पत्रकारांसाठी ठेवा. तुमच्या वयाचा आणि अनुभवाचा मान ठेवूनच आतापर्यंत इतकी सभ्यपणे वागले मी तुमच्याशी. हे घ्या, हा तुमचा मास तुम्हाला परत करायला आलीये मी. तुम्ही तुमच्या मालकाचे गुलाम आहात आणि त्याची गुलामी करण्यातच तुम्हाला फायदा आहे. फटाके आणि फुलबाज्या उडवणं सोडून द्या आता. निरांजन ओवाळा, उदबत्त्या ओवाळा त्याच्या समोर. त्यातून तुम्हाला जास्त दक्षिणा मिळेल. गुड बाय. दमलात का आपण? थंड पाणी, चहा, कॉफी, लिंबू सरबत, कोल्ड्रिंक काय आणू का? वर्षा रडून रडून झोपली, तेवढे काम झालं. झोप झाली की जेवायला देऊ तिला. माझ्यापुरतं म्हणाल तर टेम्परेचर बघायचं. बघता का जरा? कोणाचं? तुमचं. नको, थर्मामीटर फुटून जाईल, गरम वारे व्हायला लागतील, घरातलं काच सामान फुटून जाईल, कुणाचा तेराला कुणावर तरी काढला जाईल. पण काहीही कारण नसताना, कसलंही चिन्ह नसताना वातावरण एवढं गरम का? ते आपल्या मनाला विचारा. कोण कुठली शाळेतली गावावरची मैत्रीण टपकते, तिच्यावर मीटिंग्स का होतात, तिला भेटता काय, काळ नाही, वेळ नाही. अहो मग सरळ विचारा ना, असा का घास खाताय? आणि माझं काहीतरी महत्वाचं काम असणार म्हणून मला उशीर झालाय. माझी माझ्याबद्दलची काळजी दूरच, मला उशीर का झालाय? काही उशीर होणार असेल ना तर फोन करावा, ती सोय आहे आपल्याकडे. घरी इन्फॉर्म करावं. सगळ्यांनाच काळजी बोलून नाही दाखवता येत. मग असं रागवून काळजी दाखवता येते. आणि या फोनचा वापर केला होता मी, पण पलीकडच्या बाजूला साधा रिसिव्हर उचलणारा माणूस जागेवर नव्हता. बरं बरं बरं, ठीक आहे. उगाच आपण असं बेटिंग राऊंड द बुश करण्यापेक्षा सरळ मुद्द्याला हात घालूया. उशीर का झाला ते येऊ ना बात. काही नाही, सुधाताईंचा फोन आला होता. त्यांना बरं वाटत नाहीये. वाटत नव्हतं. त्यांनी मला फोन केला होता. समथिंग इज व्हेरी सिरियस. काही टेस्ट कराव्या लागणार आहेत. रिपोर्ट बघून मग डॉक्टर ठरवतील. काय झालं काय तिला? पण हो, ते ठरवण्याकरताच टेस्ट कराव्या लागणार आहेत ना. आणि मला असं वाटतं टेस्टमध्ये काहीही निघणार नाही. पण तिने मला का नाही कळवलं सगळं? काय कळवणार? आम्हा बायकांचे प्रॉब्लेम्स आम्हालाच माहिती असतात. आणि प्लीज तुम्ही नाक खूप सुनात. नाही, लास्ट मिनिटला धावाधाव करायला लागले ना म्हणजे मिळवली, त्याच्यासाठी बोललो मी. चला, खिचडी तयार आहे, जेवायला चला. पापडही आहेत, फक्त ते भाजलेलेच का तळलेले का नाही त्याच्यावर वाद नकोत. चला जेवायला चला.